Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn some important words from 14th lesson measurement and effect of heat. उष्णतेचे मापन व परिणाम या धड्याचा अर्थ आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा. सबस्क्राइब करणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलवर आपल्या व्हिडिओ पटापट येतील आणि तुम्ही लवकरात लवकर बघू शकता. So let's start to learn these important words and their meaning. Sources स्रोत, transferred स्थानांतरित, previous मागील, matter वस्तू, temperature तापमान, generated निर्माण होणे, nuclear fusion केंद्रीय एकीकरण, fuse संयोग, geothermal energy म्हणजे भू औष्णिक ऊर्जा, chemical energy रासायनिक ऊर्जा, electrical energy विद्युत ऊर्जा, रिएक्शन प्रक्रिया, एटॉमिक एनर्जी अणु ऊर्जा, ह्यूज अमाउंट प्रचंड प्रमाणात, फिजन विभाजन, टेम्परेचर तापमान, रिलेटिव्ह सापेक्ष, इमर्स्ड ठेवणे, डीप बुडवणे, थर्मामीटर तापमापी, पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा, वेलोसिटीज गती, डिस्प्लेस्ड विस्थापन, ऑसिलेट म्हणजे आंदोलित, ऑसिलेशन म्हणजे दोलन, रेज म्हणजे वाढवणे, रिलेटिव्ह सेन्सेशन म्हणजे सापेक्ष संवेदना, फीवर म्हणजे ताप, क्लिनिकल थर्मोमीटर म्हणजे वैद्यकीय तापमापी, अल्कोहोल एक्सपांड्स प्रसरण पावणे, अकॉर्डिंगली त्याप्रमाणे, सेन्सर संवेदक, एक्सचेंज हीट उष्णतेची देवाणघेवाण, स्पेसिफिक हीट विशिष्ट उष्मा, सिंबल म्हणजे चिन्ह, मास वस्तुमान, कॅलरीमीटर कॅलरी मापी, इक्विपमेंट उपकरण, थर्मोमास किंवा थर्मास फ्लास्क, वेसल्स म्हणजे भांडी, थर्मली आयसोलेटेड म्हणजे औष्णिक दृष्ट्या अलिप्त, स्टीरर म्हणजे द्रव ढवळण्याची कांडी, सोक्ड म्हणजे बुडालेला, एक्सपान्शन ऑफ सॉलिड म्हणजे स्थायूचे प्रसरण, लिनियर एक्सपान्शन म्हणजे एकरेषीय प्रसरण, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन म्हणजे एकरेषीय प्रसरांक, एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स याचा अर्थ आहे प्रतलीय स्थायूंचे प्रसरण, कोएफिशियंट एरियल एक्सपान्शन म्हणजे प्रतलीय प्रसरणांक, व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स म्हणजे स्थायूंचे घनीय प्रसरण, व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन, कोएफिशियंट ऑफ सॉलिड्स पदार्थाचा घनीय प्रसरांक, एक्सपान्शन ऑफ लिक्विड द्रवाचे प्रसरण, एनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर पाण्याचे असंगत आचरण, प्रेशर म्हणजे दाब. सो इथेच आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला आणखीन कोणत्या धड्याचा इम्पॉर्टंट वर्ड्स किंवा हार्ड वर्ड्स हवे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याप्रमाणे व्हिडिओ अपलोड करून देईल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.